आरपीआय आठवले गटचे नाशिकमध्ये संघटनात्मक ताकद वाढवण्याची तयारी. जान्हवीताई मनोज फाजगे यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी. महत्त्वपूर्ण बैठकीत संघटन विस्तार, सामाजिक न्याय आणि आगामी राजकीय वाटचालीवर सखोल चर्चा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नाशिक जिल्हा कार्यकारिणी तालुका अध्यक्ष आणि महासचिवांची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी नाशिक येथील हॉटेल हरियाली येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत सामाजिक कार्यकर्त्या जान्हवीताई मनोज फाजगे यांच्या पक्षातील कार्याची दखल घेत त्यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जान्हवीताई फाजगे यांनी गोरगरीब, वंचित आणि गरजू नागरिकांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली. त्यांच्या निवडीमुळे पक्षाच्या महिला संघटनाला आणि राज्यातील पक्ष बांधणीला नवी दिशा मिळेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. बैठकीस पक्षाचे महासचिव गौतम भाऊ सोनवणे, उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, केंद्रीय महिला आघाडीच्या महासचिव ॲडव्होकेट आशाताई लांडगे तसेच मुंबई कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड यांचे सुपुत्र यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत संघटन अधिक सक्षम करणं, सामाजिक न्यायाची भूमिका प्रभावीपणे मांडणं, संविधानिक मूल्यांचं संरक्षण, युवक व महिलांचा पक्षातील सहभाग वाढवणं तसेच आगामी राजकीय वाटचाली संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचं आयोजन समाजभूषण काकासाहेब खंबाळकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा संपर्क प्रमुख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी गावागावात पक्षाची विचारधारा पोहोचवून संघटन अधिक मजबूत करण्याचं आवाहन केलं. बैठकीला नाशिक जिल्हा कार्यकारिणी तालुका अध्यक्ष, महासचिव तसेच महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील विविध पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. नवीन सदस्य नोंदणी, संघटन विस्तार, सामाजिक प्रश्नांवरील पक्षाची भूमिका आणि आगामी कार्यक्रमांचं नियोजन यावर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी शीतलताई पारासर, रजनीताई जावरे, मीनाताई सोनार, संगीताताई पगारे, प्रियंकाताई सोनार, शारदाताई गिरिजी, शबाना शेख, सुलताना शेख आणि नसिरीनताई शेख यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. बैठकीचा समारोप जय भीम, जय भारत, जय संविधान या घोषणांनी उत्साहपूर्ण वातावरणात झालं. समतो की काय अशी ती शक्यता निर्माण झालेली आहे. तो नाशिक जिल्ह्यातला पक्ष प्रकाश लोंढे थोडेसे दुसरीकडे असले आपल्या बरोबरच आहे. ते जरी दुसरीकडे असले म्हणून आपल्या नाशिक जिल्ह्यातला पक्ष चालवायचा आहे की नाही, नाशिक जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद आहे की नाही. माझ्या एका सहकार्याने सांगितलं, कोण मला काही लक्षात आलं नाही, त्या वर्गीकरणाच्या संदर्भात मला सिनियरवाल्यांनी सांगितलं. म्हणजे वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये अनेक नेते छुपे आहेत. त्यांचं एकाच आलं त्यांचं स्टेटमेंट आणि आठवले साहेब तेच सांगतायत की वर्गीकरण हे सुप्रीम कोर्टाने सोपवलं जरी असलं तर सुप्रीम कोर्टाच्या एकंदरीत गाईडलाईन्स प्रमाणे इम्पेरिकल डाटा हा आला पाहिजे. इम्पेरिकल डाटा कधी येईल तर जनगणना जातीय जनगणना झाली तर जातीय जनगणना 1931 नंतर आता पहिल्यांदा 2027 ला होते. जातीय जनगणना होत्या नंतर वर्गीकरण करा. म्हणजे आठवले साहेब काय वेगळी भूमिका मांडतात असं काय नाहीये. वर्गीकरणाला पाठिंबा म्हणजे जनगणनेनंतर द्या. आणि या सगळ्या घडामोडीमध्ये मातंग समाज असेल किंवा इतर अल्पजातीच्या समाजावर जर अन्याय झाला असेल तर त्यांच्या विकासासाठी त्या अनेक संस्था आहेत. RTI म्हणून नंतर लघुची बस्ता साळवे महामंडळ आहे. ही जी कमिटी आता हे झालं, आता मी नाशिकच्या साठी येतो. म्हणजे ही कमिटी आहे, 30 लोकांची कमिटी आहे. प्रत्येकाचं मतभेद मांडले. प्रत्येक आम्ही जेव्हा फिरतो महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मतभेद हे असतातच. पण आज जी इथं घटना घडली जी मालेगावची, ते काय बोट असले तर मनभेद नसतात. पण ते मतभेद तुम्ही तर इथंच मिटवा. काय असेल वरती वरिष्ठ असतात, त्यांच्याकडे तुमचं काय गोष्टी असेल ते मांडा. नक्कीच त्यातून तुम्हाला न्याय मिळेल. पक्षाला आहे आणि प्रत्येक पक्षातला माणूस सुद्धा हळहळ करतो. आणि मला दिशाला मी 2दा फोन केला होता त्या संदर्भात की साहेबांचं बोलणं चालू आहे. साहेब त्या मुख्यमंत्र्यांशी बोलतात, साहेब नक्कीच काय ना काय करतील. आमचे पण मतभेद होते पण मनभेद नव्हते लोंढे साहेबांचे. आम्ही तिथल्या तिथं विसरून गेलो होतो. पक्ष हा एक परिवार असतो आणि कोणामुळे पक्ष पण थांबत नसतो. ज्यावेळेस तुम्ही आता अध्यक्ष निवडा, अध्यक्ष हा पक्षापेक्षा मोठा नसतो.
पक्ष चालवायचा तर आपल्याला प्रोटोकॉल प्रमाणे एक अध्यक्ष निवडावाच लागतो, जसं आठवले साहेबांचा. माझे नाव जान्हवी मनोज फाजगे. मी एक सोशल वर्कर म्हणून पूर्वीपासून तर काम करतच होते, पण आता मला RPI आपल्या पक्षामध्ये पण संधी मिळाली आहे. मला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षाचं पद मिळालंय. त्या पदाचं मी नक्कीच सोनं करून दाखवेल आणि अशी आशा करते सर्वांच्या सहकार्याने. आणि संजय नाना भालेराव सर यांच्या पण सहयोगाने मी काम करेल असं मी सर्वांना सांगते की सर्वांनी मला सहकार्य करावे. जिल्ह्यातील सर्व नेत्यांना बोलवून गौतम भाऊ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक या ठिकाणी संपन्न झाली आणि संपन्न झाल्यानंतर आठवले साहेबांनी जे आदेश दिलेत त्या आदेशाला अनुसरूनच गौतम भाऊ सोनवणे बोलत होते, पण जबाबदारी दिली त्या पद्धतीने मी संजय भाऊ भालेराव यांचं हे अतिशय वर्षाची जुनी हे आहेत, त्यांना आपण संधी दिलेली आहे, प्रभारी म्हणून दिलेली आहे. आणि प्रभारी म्हणून संधी दिल्यानंतर त्यांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये काय फिरायचं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये बोर्ड लागले पाहिजेत, बोर्ड लावून घ्यायचे आहेत. त्या ठिकाणी आपले आनंद ठोंबरे जे आहेत ना ते सुद्धा आहे, ते बोर्ड लावण्यासाठी त्यांचा आपला उपयोग होणार आहे. त्यांचंही नाव यांनी सुचवलं होतं, संजय भाऊने सुचवलं होतं आणि त्यामध्ये ते आम्ही केलेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या जान्हवी ज्या आहेत फाजगे ह्याही महाराष्ट्र लेवलला काम करणारे आहेत, त्यांनाही जबाबदारी सोबत घेऊन त्यांनाही काहीतरी जबाबदारी द्या, ते काम करतील. अशा पद्धतीचं वातावरण आज या ठिकाणी आपण निर्माण केलेलं आहे आणि अशा पद्धतीने चळवळ जी आहे अशीच संघर्षमय राहिली पाहिजे. आणि आज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.